नमस्कार. शिरवळमध्ये सध्या ड्रग्जचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. या ड्रग्जच्या विरुद्ध म्हणजे मेफेड्रोन पावडर, एमडी पावडर असेल, गांजा असेल किंवा बिंगो लॅटरीच्या विरुद्ध सातत्याने 1.5 वर्ष आवाज उठवत आहे. पण ही लढाई शासकीय अधिकारी म्हणजे पोलीस डिपार्टमेंट विरुद्ध माझी आहे का, तर नाहीये. नलवडे हे जे अधिकारी, त्यांचं माझं कुठल्याही प्रकारचा व्यक्तिगत वाद नाही, पण त्यांनी कर्तव्यात काम चुकारपणा केलेला आहे, कर्तव्यात कसूर केलेला आहे म्हणून, आणि ते शिरवळ पोलीस स्टेशनचे प्रमुख असल्यामुळं मला त्यांच्याशी लढावं लागतंय. वास्तविक ही लढाई आता समाजाची झाली पाहिजे, शिरवळ गावची झाली पाहिजे, सर्वसमावेशक झाली पाहिजे. कारण आता ड्रग्ज हे आपल्या उमऱ्यापर्यंत आलेले आहे आणि हे उमऱ्यापर्यंत आलेले ड्रग्ज आपल्या अनेकांचा संसार उद्ध्वस्त करू शकतं, ही शक्यता कधीच नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे माझं प्रामुख्याने प्रत्येक ग्रामस्थांना, माझ्या माता भगिनींना, मित्रमैत्रिणींना पूर्णपणे विनम्र आव्हान आहे की आपली मुलं काय करतात, आपली मुलं व्हॉट्सअपवर काय करतात, फेसबुकवर काय करतात, हे जसं आपण लक्षात घेतलं पाहिजे, त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. तसंच त्यांना आपण दिलेले पैसे ते कुठं खर्च करतात, ते खर्च करत असताना त्यांना दिलेल्या पैशापेक्षा जास्त पैसे त्यांच्याकडे येतात का, येत असतील तर त्याचा मार्ग काय, हे आपण कसल्याही परिस्थितीत तपासणं आता गरजेचं झालेलं आहे. समाजात जागृती निर्माण करण्याचं काम आता प्रत्येक नागरिकाचं आहे, शिक्षकांचं आहे. शाळेमध्ये जनजागृती झाली पाहिजे. त्याचबरोबर व्हॉट्सअप, फेसबुकद्वारे आपण आता ह्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. शेवटी पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली तरी आपलं गाव सुरक्षित ठेवण्याचं काम हे आपण केलं पाहिजे, हे सांगण्याकरता आजचा हा प्रयत्न आहे. आपण जनजागृती करूया. माझं प्रामुख्याने पालकांना सांगणं आहे की आपले पाल्य, आपले मुलं कोणत्या मित्रमैत्रिणींच्या बरोबर राहतात, त्यांची तपासणी आपण केली पाहिजे. ते संशय म्हणून नाही, तर त्यांना सुधारवण्याकरता जर कुठं त्यांचं पाय घसरत असेल तर ते सुधारवण्याकरता केले पाहिजे. व्यसनांचं प्रमाण इतकं वाढले, प्रामुख्याने टीन इयरच्या मुलींच्या बाबतीत सुद्धा म्याव सारखं नकाला लावून त्यांना भुलवण्याचं 15-16 वर्षाच्या मुलींना आणि त्यांना वेगळ्या मार्गाला लावायचं काम सुद्धा ह्या ड्रग्ज, म्याव सारख्या व्यसनाच्या माध्यमातून होऊ शकतं. अशी शक्यता कदाचित नाकारता येत नाही आणि हे वास्तव आहे. हे पुण्यामध्ये घडते, शिरोळमध्ये घडतंय का नाही घडते हे माहीत नाही, पण शिरोळमध्ये एमडी पावडर सारखी ड्रग्ज मिळती हे आता वारंवार सिद्ध झालेलं आहे. आणि हे वारंवार सिद्ध झालं असल्यामुळे आता आपण आपलं घर सुरक्षित ठेवण्याकरता आपणच हे अभियान करूया आणि ह्या अभियानात आपण आपलं गाव वाचवूया, एवढीच एक विनंती. माझा कुठल्याही, पुन्हा एकदा सांगतो, माझा कुठल्याही पोलिसाशी व्यक्तिगत काही वाद नाही, पण त्यांनी कर्तव्यात कसूर केला, नाहीतर तुकाराम मुंडे साहेबांसारखे अनेक चांगले अधिकारी आहेत. त्यामुळे अशा अनेक अधिकाऱ्यांचं आपण स्वागत सुद्धा करत असतो, पण त्याचबरोबर जे कर्तव्यात कसूर करतात त्यांचा निषेध केला पाहिजे, त्यांना जाणीव करून दिली पाहिजे. त्यातनं पण ते सुधरत नसतील तर त्यांच्या विरुद्ध आसूड ओढला पाहिजे. म्हणून ते आसूड ओढण्याचं काम मी PI नलवडे यांच्या बाबतीत केलेले. पण आपली जबाबदारी मात्र नक्की आहे की आपलं गाव आपण सुरक्षित ठेवावं. वरिष्ठांनी त्यांच्यावर का कारवाई केली नाही हा वरिष्ठांचा प्रश्न आहे. त्यांचे हात कुणी बांधलेत का हे आपल्याला माहित नाही, पण आपलं गाव आपण सुरक्षित ठेवावं एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.